ह्या बघा पुरी बालिश जुडेवतच करायला लागली ती नकाला पॉलिश. अरे तू काय नका रंगवणारा पेंटर आहेस का काय? इकत काय नाही घ्यायचं, जुडेवत येऊन नेलपेंट लावायचं आणि या पुरीन पायी पोरांनी इथनं मार खाऊन जायचं. असं काय व्हायच्या आत ह्या सगळ्यासनी 80त 5 घालून गप घराकडे नेलं. बसायला आहे की मी ऐकत, बाकीची डेकोरेशन करता येतं. तिकडं आम्ही ह्याच्या बड्डेचं नियोजन लावलंय आणि ही बारक इकडं फुटबॉल खेळायला आलंय. तवर इकडं आचार्यांनी आणलेलं साहित्य बघून कळलं आयला चांगलं आहे वाटतं जेवण. मग काम करतो म्हणलं आता मी पण. हो बघा फुग फुगवाय आणि ह्यानं फुगवलेली फुग मी पिरगाळाय आणि फुगवून गुतपळून पिरगाळून डेकोरेशन कसं आहे. आयला डेकोरेशन तर झालंय, पण ज्या माणसासाठी केलंय तो अख्ख्या फुटबॉलच्या टीमला चॉकलेट वाटत बसलाय. हेच आपलं बरं आहे. आम्ही शाळेला असताना दुसऱ्याची चॉकलेट खायचो, पण आमचा बड्डे आला की चॉकलेट द्यायला लागतील म्हणून घरी बसायचो. जाऊ दे आता ह्याला घेऊन जाऊया म्हणलं घराकडे, नाहीतर चॉकलेटवारी बजाज फायनान्स करायला लागायचं. बड्डे तिकडं त्या बारक्याचा आणि मेकअप ह्यांचा. भीतीला पुट्टी मारले घेत नुसतं गालावर थरावर थर द्यायचा. ऑर्डरी प्रमाणे आमच्याकडे अशा प्रकारची तोंड रंगवून दिली जातील. आता इकडं वहिनी पण नटली आणि आमच्या बारक्यावर पण केलेली दिसते रंगरंगोटी. आपण तर कुठं थांबतोय, डायरेक्ट बड्डे बॉयला उचलून सेल्फी घेतोय. ज्याचा बड्डे आहे तो जरी बारका असला तरी फ्रेंड सर्कल लय मोठा आहे. ती ह्या व्हिडिओ मध्ये मावणार नाही, मग आपण पुढच्या व्लॉग मध्ये धावणार आहे.